मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकांक्षा आता दागिन्यांची निवड करत असते. तिला कोणता दागिना घालावा हेच समजत नाही. ती मनाशी म्हणते की काय करावं कळतच नाही. तस तेथे आता आनंदी येते आणि तिला विचारते, आकांक्षा झाली का तुझी तयारी? त्यावरती ती म्हणते, नाही ना गं, अगं किती किती हे करावं लागतं. उगीच बोर्डाची परीक्षा असल्यासारखं फील होते. ती परीक्षा सोपी पण ही नको असं झालंय. आणि आई व वृंदा काकू किती काय काय सांगून गेले आहेत मला. किती ह्या सूचना पाळायच्या त्यांच्या. तूच सांग वहिनी मला. तेव्हा हीच आपली प्रथा आहे. आपल्याला हे करावंच लागतं. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा क्षण येतोच असं आनंदी म्हणते. त्यावरती अक्षू म्हणते, बघ ना गं वहिनी, आपण त्यांच्यासमोर एवढे कांदा पोहे घेऊन जायचे, चहा घेऊन जायचा आणि जर त्यांना पसंत पडले तरच ते होकार कळवणार, नाही तर नाही. आपली एवढी मेहनत वाया जाते. त्यावरती आता लग्न होऊनही काही काही मुली पसंती कळवत नाही असं आता सार्थक तेथे येत म्हणतो. तो आता आनंदीला उद्देशून बोलत असतो. ती अक्षू म्हणते, दादा म्हणजे सगळा हक्क फक्त पुरुषांचा असतो का, बायकांचा काही नसतो का? त्यावरती सार्थक म्हणतो की असं काही नाही, बायका खूप वेळ घेतात होकार देण्यासाठी, तुला माहीत नाही, असं म्हणून तो आनंदीकडे इशारा करतो. तेव्हा अक्षू आता हसते. सार्थकचं हे बोलणं आनंदीला आता कळून चुकलेलं असतं. तिला आता खूपच लाजल्यासारखं होतं. तर अक्षू म्हणते, दादा प्लीज तू काहीतरी कर ना, मला जर सर्व काही पसंत असेल तरच मी लग्न करणार. त्यावरती सार्थक म्हणतो, हो तू चिल कर ग, एवढं टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना तुझ्या बाजूने. तुला मुलगा आवडला, त्याच्या घरचे आवडले तरच हो म्हण, नाहीतर मी आहेच ना. त्यावेळी आनंदी म्हणते, सार्थक सर अगदी बरोबर बोलतायत. अगं आयुष्यातील हा खूप मोठा आणि महत्त्वाचा क्षण असतो. लग्नानंतर सर्व आयुष्य मुलींचं बदलून जातं आणि जोडीदार योग्य असेल ना, मुलींचं सर्व आयुष्य अगदी सुखात जातं. असं म्हणून ती आता सार्थककडे पाहते. तेव्हा सार्थकला आता ते पाहून खूप भारी वाटतं. तेवढ्यातच सुधा तेथे येते आणि म्हणते, अगं अक्षू तुझं अजून आवरून नाही झालं का? त्यावरती साडी नेसून झाली आहे, पुढचं आवरण्यासाठी मला आनंदी वहिनी मदत करते असं आता अक्षू म्हणते. त्यावेळी आता ठीक आहे असं सुधा म्हणते आणि पटपट आवरा ग असं म्हणून ती तेथून जाते. त्यावरती आता अक्षू स्वतःला आरशात निहाळते तर आनंदी तिचं आवरून देत असते. ते अक्षूला पाहायला आता पाहुणे घरी आलेले असतात. ते त्या घराकडे पाहतच राहतात. आतमध्ये येता जाता सुधा आणि वृंदा त्या सर्वांचं स्वागत करते. अक्षूला पाहायला आलेला मुलगा त्याचबरोबर हे आई वडील हे दोघेही आलेले असतात. नंतर ते लगेच गप्पा मारू लागते. तुमचा बंगला खूप छान आहे असं आता मिसेस राजकारणे म्हणतात. त्यावरती सुधा म्हणते, थँक्यू. वृंदा सुधाला म्हणते, अगं ओळख करून दे. तेव्हा सुधा आता वृंदाची, शलाकाची, केदारची या सर्वांची ओळख करून देते. आता मिसेस राजकारणे म्हणतात, खरंच शेवटी योग जुळूनच आला. त्यावरती वृंदा म्हणते, हो येणारच होता. हो, साड्या आणि सोन्याचे व्यापारी यांचं खूप जुनं नातं आहे. म्हणजेच आम्ही साड्यांचे व्यापारी आहोत, तुम्ही सोन्याचे व्यापारी आहात. तेव्हा सगळेजण आता हसू लागतात. हा वृंदा, अगं तू चहाचं पाहतेस का? सुद्धा विचारते. तेव्हा चहा पाण्याचं राहू द्या, ते तर होतच राहील. आपण पहिल्यांदा मुलीला पाहूयात असं आता मिसेस राजकारणे म्हणतात. इकडे अक्षू आता खूप छान तयार झालेली असते. तेवढ्यातच तिथे आता शलाका येते आणि म्हणते, झालं का गावरून? तेव्हा अक्षू म्हणते, हो झालंच आहे. ता आनंदी अक्षूला म्हणते, खरंच खूप छान दिसतीये तू, पहिल्याच नजरेत कुणीतरी घायल होणार आहे. त्यावरती आता अक्षू म्हणते, वहिनी प्लीज तू पण दादासारखं बोलू नकोस ना ग. ही शलाका देखील अक्षूला म्हणते, खरंच तू खूप सुंदर दिसतीये. अगं आनंदी तू पाहुण्यांना पाणी दे, तोपर्यंत मी अक्षूला घेऊन येते. तेव्हा ठीक आहे असं आनंदी म्हणते. सार्थक देखील तेथे आलेला असतो. तस त्याला आता अण्णांचा फोन येतो. तेव्हा मनोजच्या वतीने मी तुमची माफी मागतो असं आता अण्णा म्हणतात. ते सार्थक म्हणतो, ते जे काही बोलले ते नशेत बोलले होते, त्यामुळे मला काही वाटलं नाही, तुम्ही काळजी करू नका. आदर्श दादाला एवढ्यात कुठे मी बाहेर काढलं या दारूच्या नशेतून, आता मनोज दादांनाही काढूयात, तुम्ही काळजी करू नका अण्णा असं म्हणून आता सार्थक हा फोन ठेवतो. तर अण्णांना इकडे खूप वाईट वाटतं. तर इकडे शलाकाही अक्षूला घेऊन आता खाली येते. तेव्हा तेथे आल्यानंतर आता ते तिघेही अक्षूला पाहताच पसंत करतात आणि म्हणतात, खरंच मुलगी खूप सुंदर आहे. अक्षू आता खूप लाजत असते. मग त्यानंतर आकांक्षा तू त्यांना नमस्कार कर असं सुधा म्हणते. अक्षू आता सर्वांना नमस्कार करते. त्यावेळी मिसेस राजकारणे म्हणतात, तुमची मुलगी खरंच खूप सुंदर आहे. तर मिस्टर राजकारणे म्हणतात, हा आमचा मुलगा प्रथमेश ज्वेलरी शॉपचा बिझनेस करतो आणि हा सर्व बिझनेस हाच सांभाळतो. त्यावरती आता मिसेस राजकारणे म्हणतात, त्याचे वडील त्याच्या पाठीशी अगदी भक्कमपणे उभे आहेत. त्यावरती सुधा म्हणते, व्यवसाय पिढी जात असला ना तरीही नवीन पिढीला थोडं मार्गदर्शन लागतंच.
तर वृंदा आता प्रथमेश रावांचं शिक्षण किती झालं आहे असं विचारते. त्यावरती प्रथमेश सांगतो कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. तर मिस्टर राजकारणे म्हणतात की खरं तर त्याला डॉक्टर व्हायचं होतं, पण हा एवढा मोठा बिझनेस आहे, एकुलता एक मुलगा आहे, तो सांभाळणार तरी कोण, म्हणून त्याला आम्ही बिझनेस पुढे न्यायला सांगितला. तेव्हा सर्वांना आता प्रथमेश आवडतो. मग त्यानंतर तुमचे चिरंजीव कुठे आहेत असं आता मिस्टर राजकारणे विचारतात. त्यावरती सुधा म्हणते की हो, तो येईलच इतक्यात. अरविंद राजाध्यक्ष आणि माझी भेट काही वर्षांपूर्वी झाली होती एका कार्यक्रमामध्ये, आता ते कुठे आहेत विचारू लागतात. त्यावरती सुधा म्हणते त्यांचा बेबी जरा हाय झालाय ना, म्हणून ते आराम करतायत. तेवढ्यातच आनंदी सर्वांसाठी पाणी घेऊन आता तेथे येते. सार्थक देखील तेथे आलेला असतो. तेव्हा आता मिसेस राजकारणे विचारतात ही तुमची मोलकरीण आहे का. तेव्हा आनंदीला खूप वाईट वाटतं. त्यावरती सार्थकला खूप राग येतो. मग तो म्हणतो की नाही, तुमचं काहीतरी गैरसमज होतोय, ही माझी बायको आहे, मिसेस आनंदी सार्थक राजाध्यक्ष. आनंदीला आता जरा बरं वाटतं. आता मिस्टर आणि मिसेस राजकारणे एकदम भांबावून जातात. ते म्हणतात की माफ करा, आम्हाला असं म्हणायला नको होतं, आम्ही अगोदर विचारायला हवं होतं. त्या दोघांनाही आता खूप गिल्टी फील होतं, पण आता काही हरकत नाही असं सार्थक म्हणतो. त्यावरती वृंदा म्हणते अहो, तुम्हाला वाटलंच असेल तिच्या अवताराकडे पाहून. सार्थकला आता खूप राग येतो. त्यानंतर आता मिस्टर राजकारणे म्हणतात अगोदर मी एक गोष्ट तुम्हाला सांगतोच की आमच्या इथे सुनेला नोकरी करता येणार नाही. हे ऐकताच सर्वांना धक्का बसतो. अक्षूचा चेहराच पडतो. आता ते म्हणू लागतात 7 पिढ्या बसून खातील एवढं मी कमवून ठेवलंय, त्यामुळे बाहेर जाण्याची काही गरज नाही. तेव्हा मग काय, मुलगी आम्हाला तर पसंत आहे. प्रथमेश, तुला मुलगी आवडली का असं मिसेस राजकारणे विचारतात. तेव्हा तो काहीच म्हणत नाही. सार्थक म्हणतो अहो, अगोदर त्या दोघांना एकत्र बोलू द्या. तर त्यावेळी आता वृंदा म्हणते अक्षू, जा बाळा, त्यांना आपलं गार्डन दाखव. तेव्हा आता अक्षू आणि प्रथमेश हे दोघेही तेथून जातात. त्यानंतर प्रथमेशचे वडील विचारतात की तुमची सून कोणत्या बिझनेसमॅनची मुलगी आहे, म्हणजे तिचे वडील कोणता बिझनेस करतात. तेव्हा आता सगळेजण आनंदीकडे पाहू लागतात. सार्थक म्हणतो बिझनेस वगैरे नाही, पण ते कुटुंब आहे ना, ते खूप स्वाभिमानी आहेत आणि नोकरी करतात. तेव्हा मला वाटलं होतं खरंच खूप मोठे बिझनेसमॅन असतील यांचे वडील, मिस्टर राजकारणे म्हणतात. त्यामुळे तेव्हा आनंदीला खूप वाईट वाटतं. तर सार्थक एकदम शांत होऊन जातो. तुमचं लग्न कधी झालं, लव्ह मॅरेज वगैरे झालंय का, आम्ही त्याच्या विरोधात आहोत असं मिसेस राजकारणे म्हणतात. मुळात आमच्या घरात हे चालतच नाही. वेळी आता सार्थक म्हणतो आजकाल हे चालतं, लव्ह मॅरेज करणं काही चुकीचं नाहीये असं आता सार्थक म्हणतो. त्यावरती मिस्टर राजकारणे म्हणतात की असं नाही, माझ्या आईने सांगितलं की हिच्याशीच लग्न करायचं आणि मग मी केलं, आणि आमचा मुलगा आमचं आत्ता सगळं काही ऐकतो. त्यावरती सुधा म्हणते न, तुम्ही नशीबवान आहात, तुमचा मुलगा तुमचं सर्व काही ऐकतो. तर म्हणता जाता सुधा ही सार्थककडे पाहते. त्यावरती मिस्टर राजकारणे म्हणतात अहो, तुम्ही म्हणाला ना म्हणून आम्ही मुलांना बाहेर बोलायला पाठवलं, नाहीतर नसतं पाठवलं असं. सार्थक म्हणतो अहो, असं कसं, त्या दोघांना संसार करायचा आहे, त्या दोघांची पसंती आवडीनिवडी ह्या महत्त्वाच्या आहेत. त्यावरती हे तर बरोबर आहे असं मिस्टर राजकारणे म्हणतात. तर आनंदी आता सार्थकला इशारा करते आतमध्ये या. सार्थक लगेच तिच्या पाठोपाठ जातो. इकडे आता अक्षू हाय हॅलो प्रथमेशला करते आणि विचारते तुम्हाला डॉक्टर व्हायचं होतं ना, मग तुम्ही का नाही झालात. तेव्हा तो म्हणतो की मम्मी पप्पांची इच्छा होती की मी बिझनेसच सांभाळावा. आता अकाउंटिंग, बिलिंग, ग्राहक हँडल करणं, परचेसिंग करणं, डिझाईन सिलेक्ट करणं हे सगळं काम मीच करतो. त्यावरती अक्षू म्हणते ग्रेट, पण तुमच्या इच्छेचं काय. तो काही नाही, हा बिझनेससुद्धा मी एन्जॉय करतो. तर आता अक्षू त्याच्याशी अगदी मनमोकळेपणाने बोलत असते. तो म्हणतो मी नाशिक कॉलेजमध्ये होतो. ती म्हणते की मी सुद्धा नाशिक कॉलेजमध्येच आहे, मग तुम्ही मला दिसला नाहीत कधी. त्यावरती तो म्हणतो मी जास्त कुणामध्ये अजिबात मिक्सअप होत नाही, मला ते आवडतसुद्धा नाही, म्हणजे माझा स्वभावच नाही आहे, एकदम शांत आहे, मोजकेच मित्र आहेत. ती म्हणते मला तर खूप मैत्रिणी आहेत, आणि सार्थक दादाबरोबर तर मी गप्पा मारताना थकतसुद्धा. ती त्याला खूप प्रश्न विचारू लागते, तर तो फक्त मम्मी पप्पा असंच म्हणत असतो. तर अक्षूला जरा टेन्शनच येतं. ते सार्थक हा आनंदीला विचारतो की तुम्ही मला असं इकडे का बोलवलं. ही हिंमत तर दिवसेंदिवस वाढत चालली आहे, तुम्हाला आय लव्ह यू वगैरे म्हणायचंय की काय. त्यावरती आता आनंदी म्हणते सर गप्प बसा ना, तुम्ही माझी ओळख अशी का करून दिली पाहुण्यांसमोर. तेव्हा सार्थक म्हणतो म्हणजे काय, अशी म्हणजे कशी. त्यावेळी आनंदी म्हणते बायको म्हणून कशाला ओळख करून द्यायची. त्यावरती सार्थक म्हणतो मग काय करायचं, मी तुमची ओळख कधीही लपवणार नाही, मी अभिमानाने सर्व जगाला ओरडून सांगेन की आनंदी माझी बायको आहे.
तेव्हा आनंदी आता त्याच्याकडे पाहत राहते. मित्रांनो, पुढील भागामध्ये सार्थक म्हणतो, अक्षूचं लग्न मला अगदी धूमधडाक्यात करायचंय. आता माझं झालं नाही ते ठीक आहे. आनंदी म्हणते, माझ्यामुळे तुमची स्वप्न अपूर्ण राहिली ना. सार्थक म्हणतो, मग काय झालं, मी माझं स्वप्न पूर्ण करणार आहे. ज्या दिवशी तुम्ही प्रेमाची कबुली माझ्याकडे देणार त्याच दिवशी मी धुमधडाक्यात तुमच्याबरोबर पुन्हा लग्न करणार. असं म्हणून तो हात पुढे घेतो तर आनंदी त्याच्या हातावर हात ठेवते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब